नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दोडक्यांच्या शिरांची चटणी. शिरांची म्हणजेच सालींची. तर यासाठी हे सर्व दोडके जे आहेत ते आपण बारीक बारीक धुवून बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत आणि आता त्याच्या सगळ्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत. हे बारीक बारीक कशासाठी केलेले आहेत कट, तर ह्या साली ज्या आहेत ह्या छोट्या छोट्या होतात, म्हणजे आपण जेव्हा तेलावरती परतवतो त्यावेळेस ते लांब लांब शिरा परतवायला जड जातं. ह्या छोट्या छोट्या शिरा परतवणं सोपं जातं. आणि त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, एक 2-4 मिरच्या तुकडे करून, आलं थोडंसं खिसून घ्यायचं, लसणाच्या एक 5-7 पाकळ्या, एक छोटे 2-3 चमचे शेंगदाणे आणि कोथिंबीर. यात थोडंसं तेल घालूया आणि हे छान परतवून घेऊया. तर आता हे छानसं परतून झालेलं आहे. तर आपण आता हे असं जरासं साईडला करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये हे जे थोडंसं तेल दिसतंय त्या तेलामध्ये ही लसणाच्या पाकळ्या, मिरची आणि हे आलं खिसून घेतलेलं आलं त्याचं सगळं घालून घ्यायचं आणि ती मिरची आणि लसूण पण छान परतून घ्यायचं. त्याच्याबरोबर सगळं एकत्र छान परतवलं जातं. आणि मग जर शेंगदाणे जर तुमच्याकडे कच्चे असतील, भाजलेले नसतील, तर ते शेंगदाणेही यातच टाकले तरी चांगले तळून निघतात. जर भाजलेले शेंगदाणे असतील किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट असेल तर ते कूटही तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये घातलं तरी चालून जाईल. आता मी हे भाजलेले शेंगदाणे त्यामुळं अगदी ऐनवेळेस घालते. हे खिसलेलं खोबरं कोरडं हे सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं. हे सगळं एकत्र आता छानसं तेलावर परतवून घ्यायचं. चांगलं खरपूस, जितकं छान खरपूस तुम्ही तळून किंवा भाजून घ्याल तेलावर तेवढी चटणी तुमची छान रुचकर होईल. आता हे थोडंसं थंड झालं की मिक्सरमध्ये घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं. ही चटणी दह्यामध्ये घालून कालवली तरी सुद्धा खूप छान लागते. किंवा तुम्हाला आंबट पण आवडत असेल तर त्याच्यावरती तुम्ही लिंबू पण पिळू शकता किंवा कोरडी करून फ्रीजमध्ये ठेवली तरी चालते. जेव्हा पाहिजे त्यावेळेस दह्यामध्ये कालवून वापरली जाते. असं करून ठेवली तर 8-15 दिवस सहज राहते फ्रीजमध्ये. असं नुसतं मिश्रण तयार करून ठेवायचं, जेव्हा हवं तेव्हा मिक्सरमधनं काढून दह्यामध्ये कालवायचं. एकदम ऐन वेळेस करण्यासाठी म्हणून चटणी तयार. तर चवीपुरतं मीठ घालून आपण हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे ओबडधोबड आणि ही दोडक्याच्या शिरांची चटणी तयार आहे.